श्रावण महिना आला की वातावरणच बदलून जातं. पाऊस, हिरवीगार शेती, मातीचा सुगंध आणि त्या श्रावणात येते एक अनोखी पंचमी, नागपंचमी. पण कधी तुम्ही विचार केला आहे का? आपण नागाची पूजा का करतो? सापाला देव मानण्यामागे नेमकं काय कारण आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, नागपंचमी ही फक्त एक धार्मिक परंपरा आहे की तिच्या मागे आपल्या पूर्वजांनी जपलेलं निसर्गाचं एखादं मोठं रहस्य आहे? आजची गोष्ट याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. आणि शेवटी तुम्हाला कदाचित जाणवेल, नागपंचमी म्हणजे फक्त नागाची पूजा नाही, तर निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी भारताच्या अनेक भागात नागपंचमी साजरी केली जाते. महाराष्ट्रातही या सणाला विशेष महत्त्व आहे. घराच्या दारावर, भिंतींवर किंवा पूजेच्या जागी नागाची प्रतिमा काढली जाते. नागदेवतेची पूजा केली जाते. काही ठिकाणी नागमंदिरात जाऊन दर्शन घेतलं जातं. पण येथे एक प्रश्न निर्माण होतो. हिंदू परंपरेत अनेक देवदेवतांची पूजा केली जाते, पण सापासारख्या प्राण्याला देवत्व का दिलं गेलं? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला आजपासून हजारो वर्षांपूर्वीच्या भारताकडे पाहावं लागेल. आज आपण शहरात राहतो. आपल्या घरात अन्न येतं, दुकानातून धान्य आणतो आणि कधीकधी आपल्याला हे विसरायला होतं की या अन्नामागे शेत, माती, पाऊस आणि शेतकरी आहेत. पण आपल्या पूर्वजांचं जीवन शेतीभोवतीच फिरत होतं. पावसाळा म्हणजे शेतीसाठी आशेचा काळ. माती ओली होते, बियाणं रुजतं, पीक उगवायला सुरुवात होते आणि याच काळात शेतामध्ये अनेक प्रकारचे जीव दिसू लागतात. त्यात सापांचाही समावेश होतो. आता विचार करा, धान्याच्या शेतात उंदीर असतील तर काय होईल? ते पिकाचं नुकसान करतील, धान्याची नासाडी करतील आणि शेतकऱ्याच्या मेहनतीवर परिणाम होईल. येथेच सापाचं एक महत्त्वाचं नैसर्गिक काम समोर येतं. अनेक सापांच्या प्रजाती उंदीर आणि इतर लहान प्राण्यांवर उपजीविका करतात. म्हणजेच शेतातील उंदरांची संख्या नियंत्रित ठेवण्यात सापांची भूमिका असते. आपल्या पूर्वजांना आजच्यासारखं आधुनिक पर्यावरणशास्त्र माहीत नसलं तरी त्यांना निसर्गाचं निरीक्षण नक्कीच होतं. त्यांनी पाहिलं होतं की शेतातला प्रत्येक जीव या मोठ्या नैसर्गिक चक्राचा एक भाग आहे. म्हणूनच सापाला फक्त भीतीचं प्रतीक न मानता निसर्गातील एक महत्त्वाचा जीव म्हणून सन्मान देण्याची भावना विकसित झाली आणि हळूहळू त्या भावनेला धार्मिक आणि सांस्कृतिक रूप मिळालं. पण गोष्ट येथेच संपत नाही, कारण नागपंचमीच्या दिवशी आपण नागाची पूजा का करतो? त्यामागे फक्त शेतीचं कारण आहे का? नाही. या सणामध्ये धार्मिक श्रद्धा, लोकपरंपरा आणि निसर्गाबद्दलचा आदर हे सगळं एकत्र आलेलं दिसतं. भारतीय परंपरेमध्ये नागांना प्राचीन काळापासून विशेष स्थान आहे. भगवान शिवाच्या प्रतिमेत त्यांच्या गळ्यात नाग दिसतो. भगवान विष्णूंच्या शेषनागाशी संबंधित परंपरा आपल्याला परिचित आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कथेत कालिया नागाचा प्रसंगही प्रसिद्ध आहे. पण या कथा धार्मिक आणि पौराणिक परंपरेचा भाग आहेत. नागपंचमीचा इतिहास हा एकमेव कथेतून किंवा एका व्यक्तीमुळे सुरू झाला असं ठामपणे सांगता येत नाही. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये नागपूजेच्या वेगवेगळ्या लोकपरंपरा आढळतात. यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते. सापांबद्दलची श्रद्धा भारतीय संस्कृतीमध्ये फार जुनी आहे आणि नागपंचमीने या श्रद्धेला एक विशिष्ट सणाचं रूप दिलं आहे. आपल्या पूर्वजांकडे आजच्यासारखी मोठी घरं नव्हती, सिमेंटचे रस्तेही नव्हते, शेतीभोवती कुंपण नव्हतं आणि निसर्गापासून स्वतःला पूर्णपणे वेगळं करण्याची सोयही नव्हती. म्हणून त्यांना एक गोष्ट चांगली माहीत होती, निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर केला पाहिजे. ज्याच्यापासून आपल्याला भीती वाटते त्याचं अस्तित्व संपवणं हा उपाय नाही, त्याला समजून घेणं, त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवणं आणि त्याचं निसर्गातील स्थान मान्य करणं हेच शहाणपण आहे. कदाचित म्हणूनच सापाला देवत्व देऊन त्याच्याबद्दल आदराची भावना समाजाच्या मनात रुजवली गेली. आणि येथे नागपंचमीशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट सांगणं गरजेचंच आहे. नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजण्याची प्रथा काही ठिकाणी दिसते. पण साप हा नैसर्गिकरित्या दूध पिणारा प्राणी नाही. त्याला पकडून, हाताळून किंवा जबरदस्तीनं दूध पाजणं त्याच्यासाठी योग्य नाही. म्हणून नागपंचमीचा खरा संदेश सापाला त्रास देणं नाही, तर त्याचा आदर करणं हा आहे.
नागाची पूजा करायची असेल तर ती प्रतिमा, नागदेवतेचं प्रतीक किंवा मंदिरात सुरक्षितपणे करता येते. जिवंत सापाला पकडणं किंवा त्याच्याजवळ जाणं टाळणंच योग्य. कारण देव मानतो त्या जीवाला त्रास देणं ही भक्ती कशी असेल? नागपंचमीचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे हा सण आपल्या शेतीची आठवण करून देतो. पावसाळ्याच्या काळात शेतकरी आपल्या पिकांची काळजी घेत असतो. मातीशी त्याचं नातं अधिक घट्ट होतं आणि त्याच वेळी नागपंचमीसारखा सण सांगतो की शेत फक्त माणसाचं नाही, तेथे असणारे पक्षी, कीटक, गांडुळे, साप आणि असंख्य छोटे छोटे जीव हे सगळे त्या परिसंस्थेचा भाग आहेत. आज आपण पर्यावरण संरक्षणाबद्दल बोलतो, जैवविविधतेबद्दल बोलतो, अन्न साखळीबद्दल बोलतो, पण आपल्या लोकपरंपरामध्ये निसर्गातील प्राण्यांबद्दल आदराची भावना आधीपासूनच दिसून येते. म्हणून नागपंचमीकडे फक्त अंधश्रद्धेच्या किंवा केवळ धार्मिक चष्म्यातून पाहण्याऐवजी तिच्या मागचा सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संदेशही समजून घेणं गरजेचं आहे. एक क्षण विचार करा, आपल्या घरात एखादा साप दिसला तर आपली प्रतिक्रिया काय असते? भीती. आणि ती स्वाभाविक आहे. पण त्या भीतीतून आपण त्याला मारून टाकण्याऐवजी सुरक्षित अंतर ठेवून प्रशिक्षित सर्पमित्राची मदत घेतली तर आपण स्वतःचंही संरक्षण करू शकतो आणि त्या जीवाचंही. हीच कदाचित आजच्या काळात नागपंचमीची सर्वात सुंदर शिकवण आहे. नागपंचमी आपल्याला 3 मोठे संदेश देते. पहिला, निसर्गातील प्रत्येक जीवाला एक भूमिका असते. दुसरा, भीती वाटते म्हणून प्रत्येक जीव शत्रू होत नाही. आणि तिसरा, परंपरा जपताना तिच्या मागचा खरा अर्थही समजून घेतला पाहिजे. आपल्या सणांचं सौंदर्य केवळ पूजा करण्यामध्ये नाही, तर त्या सणातून पुढच्या पिढीला काय शिकवलं जातं यात आहे. म्हणूनच मुलांना नागपंचमी सांगताना फक्त आज नागदेवतेची पूजा करायची इतकंच सांगू नका. त्यांना हेही सांगा, निसर्गातल्या एका छोट्याशा जीवाचंही महत्त्व असतं. कारण हीच भावना पुढे पर्यावरण प्रेम बनते आणि पर्यावरण प्रेमातूनच निसर्गाचं खरं संरक्षण होतं. आणि म्हणूनच आजच्या नागपंचमीच्या रांगोळीत नागदेवतेचं प्रतीक मध्यभागी साकारलं आहे. भोवतालची रचना निसर्गाशी असलेलं आपलं नातं दर्शवते, तर या रांगोळीतील रंग नागपंचमीच्या भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणाची आठवण करून देतात. ही रांगोळी फक्त सजावट नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करण्याचा एक छोटासा संदेश आहे. तुम्हाला या रांगोळीमागची कथा आणि संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि अशा सुंदर, सुबक, मनमोहक रांगोळ्या, प्रेरणादायी कथा आणि सकारात्मक संदेशासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत. तोपर्यंत नमस्कार.